नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवत आहे गव्हाच्या पिठाच्या मऊसूत टम्म फुगणाऱ्या चपात्या. तर या चपात्या अशा छान टम्म फुगलेल्या मऊसूत होण्यासाठी पीठ कसं मळायचं आहे, तर पीठ मळण्याची योग्य पद्धत काय आहे ते आज आपण पाहणार आहोत. तर एकदम 2 दिवसही अशा मऊसूत राहणाऱ्या चपात्या आहेत. तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे ना मी एका मोठ्या प्लेटमध्ये मीठ घेतलेलं आहे आणि मीठ घातल्याच्या नंतर गव्हाचं पीठ आहे ना मी 1 वाटी घेतलेलं आहे. माझी वाटी मोठी आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पीठ वाढवू शकता. तर आता थोडं थोडं पाणी घालून छान असा गोळा तयार करून घेणार आहे. पीठ अगदी छान असं मळून घ्यायचं आहे. पीठ छान मळलं ना तर चपात्याही खूपच अशा छान सुंदर नाजूक चपात्या तयार होतात. तर पहा मी ना असं छान पीठ मळून घेत आहे. घट्ट जास्त पाणी घातलेलं नाही. जेवढं पिठाला पाणी हवं आहे ना तेवढंच थोडं थोडं घालून छान असं घट्टसर पीठ मळून घेत आहे. तर पिठामध्ये पाणी जास्त घालून पीठ पातळ असं किंवा सैल मळून घेतलं ना तर त्याच्या चपात्या काय होतात, गरम आहे तोपर्यंतच ठीक राहतात आणि थंड झाल्या ना तर ते वातळल्यासारख्या आणि कडक अशा होतात आणि जास्त वेळ मऊ देखील राहत नाहीत. तर पहा आता ना मी हे पीठ छान असं मळून मळून एकदम नरम असं पीठ करून घेणार आहे. तर पहा मळून मळून पीठ आहे ना छान असं तयार झालेलं आहे. अगदी प्लेटालाही चिटकत नाही आणि हातालाही नाही. तर हे पीठ आहे ना मी 7 ते 8 मिनिटं छान असं मळून घेतलेलं आहे. आता झाकण लावून मी 10-12 मिनिटासाठी असंच ठेवून देते. तर पहा 10 मिनिटानंतर छान असं पीठ मुरलेलं आहे, नरम झालेलं आहे. तर पुन्हा एकदा थोडंसं मळून घेते. तर मऊसूत चपात्या होण्यासाठी या पद्धतीने पीठ मळणं खूपच आवश्यक आहे. खूप छान चपात्या तयार होतात. तर जशा तुम्हाला आवडतात ना लहान मोठ्या आकाराच्या चपात्या, तर त्याच हिशोबाने थोडंसं पिठाचा गोळा घ्यायचा आणि हातावर छान असं मळून घ्यायचं आहे. चपात्या करण्यापूर्वी हातावर गोळा घेऊन असा मळून घेतला ना तर पिठाला आणखीन असं चिकनाईपणा म्हणजेच मुलायमपणा येतो. तर मी असे एक एकच गोळे करणार आहे. तुम्हाला जर करून ठेवायचे असतील तर ठेवलात तरीही चालेल. थोडंसं सुक्कं पीठ लावून थोडीशी अशी चपाती लाटून घेणार आहे. तर एवढी चपाती लाटून झाल्याच्या नंतर आता यावर ना मी तेल लावत आहे. थोडंसं तेल लावून घेतलं ना तर घडीची चपाती करणार आहोत. मस्त चपात्या फुगतात. तर पहा चपाती फोल्ड करून घेतल्याच्या नंतर वरूनही थोडंसं तेल लावून चपाती फोल्ड करून घेतली आणि त्रिकोणी आकाराची चपाती बनवून घेतलेली आहे. तर सर्व बाजूच्या कडा आहेत ना चांगल्या बंद करून घेतलेल्या आहेत आणि आता चपाती लाटायला घेतलेली आहे. सुक्कं पीठ लावलेलं आहे. अगदी थोडंसं लावलेलं आहे आणि आता छान अशी चपाती लाटून घेणार आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल मी पीठ मळते वेळेस ना अगदी जराही तेलाचा वापर केलेला नाही. फक्त पाण्याने पीठ मळून घेतलेलं आहे आणि चपाती लाटते वेळेस ना जास्त पीठ घातलेलं नाही खाली. अगदी थोड्याशा पिठामध्ये छान अशी चपाती लाटून घेतलेली आहे. तर माझ्या चपात्या आहेत ना थोड्या जास्त मोठ्याच असतात. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला छोट्या आवडत असतील तर छोट्या लाटून घेतलात तरीही चालेल. तर पहा छान चपाती लाटून घेतलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते पहा अशी एवढी जाडी अशी लाटलेली आहे. जास्त जाड नाही किंवा पातळ नाही. छान लाटी लाटून घेतलेली आहे. तर इकडे ना तवा गरम झालेला आहे. त्यावर थोडंसं तेल घालते. तर तवा आहे ना आधी छान गरम करून घेतलेला आहे आणि आता एकदम बारीक करून घेतलेला आहे. त्यावर चपाती घालते. तर तव्यावर चपाती घातली ना तर लगेच गॅस मोठा करून घ्यायचा आणि पहा आता लगेच पलटून घेते. मस्त अशी चपाती पलटलेली आहे. तर फुगायलाही लागलेली आहे चपाती तुम्ही पाहू शकता. आता यावर ना मी तेल घालते. जर तुम्हाला तेल आवडत नसेल ना तर तेल नाही घातलात तरीही चालेल. चपात्या अशाच फुगलेल्या तयार होतात बिना तेलाच्या. तर मी लावून घेते कारण मला मुलांना टिफिनला चपात्या द्यायच्या आहेत. मुलांना अशाच चपात्या आवडतात. तर मी दोन्ही साईडने व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की ती टम्म अशी फुगलेली आहे चपाती. अगदी छान अशी सुरेख चपाती तयार झालेली आहे. तर चपातीची दोन्हीही बाजू आहे ना एकदम छान अशी भाजून घेणार आहे. तर काय होतं ना अशा चपात्या भाजून घेतलेल्या गरम गरमच खूपच छान लागतात खायला. अगदी भाजीचीही गरज लागत नाही. इतक्या सुंदर चविष्ट लागतात अशा चपात्या. आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा गरम गरम चपात्या खायच्या. तर पहा आता मी बाजूला काढून घेते. तर आता दुसरी चपाती बनवायला घेते. तर आधी सांगितल्याप्रमाणेच हातावर छान पिठाचा गोळा आहे ना मळून घ्यायचा आहे चपाती करण्यापूर्वी. तर पहा जेवढा गोळा हवा आहे तेवढा छान असा मळून घेतलेला आहे आणि गोळा तयार केलेला आहे. पीठ लावून घेते आणि पुन्हा चपाती लाटायला घेते. तर थोडीशी चपाती लाटून घेते सुरुवातीला.
तर ह्या अशा चपात्या तयार होण्यासाठी ना पीठ मळणं खूपच आवश्यक आहे. तर मी दाखवल्याप्रमाणे पीठ मळून एकदा नक्की अशा चपात्या ट्राय करा. तुम्हाला खूप आवडतील आणि तुमच्याही चपात्या आहेत ना खूपच सुंदर होतील. तर कारण ना मी अशाच पद्धतीने पीठ हमेशा तयार करून घेते आणि छान अशा चपात्या तयार होतात. आणि माझ्या हातच्या चपात्या ना आमच्या इकडे सर्वांना खूप आवडतात. तर या पद्धतीने तुम्हीही नक्की ट्राय करा. तुमच्याही चपात्या सगळ्यांना आवडतील. तर आता ही देखील चपाती मी लाटायला घेते. तर अशी घडीची चपाती केली ना तर चपातीला लेयर्स वगैरे सुटतात आणि चपाती नरम होते आणि एकदम अशा ना 2 दिवस अशाच नरम राहतात चपात्या. तर ही देखील चपाती ना आता माझी छान अशी लाटून झालेली आहे. मस्त लाटून घेत आहे चपातीला. तर तुम्ही पाहू शकता मी ना खाली जास्त पिठाचा वापर करत नाही. अगदी कमी पिठामध्ये ना चपाती लाटून घेत आहे. तर जे कोणी पहिल्यांदा चपात्या बनवत असतील ना तर त्यांनाही अगदी सहजपणे जमेल अशा पद्धतीने चपात्या बनवा. खूपच छान तयार होतील. तर आता ही चपाती लाटून झालेली आहे, तव्यावर घातलेली आहे. तर आता ना ही चपाती पलटून घेते. तर सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला गॅस आधी तवा गरम झालेला असतो तो कमी करून घ्यायचा आणि चपाती घातली ना तव्यावर तर मग गॅस मोठा करून घ्यायचा. तर पहा ही देखील चपाती आहे ना छान फुगत आलेली आहे. तर यावर ना मी तेल घालते. तर मी पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला जर तेल घालायचं नसेल, कोरडी चपाती बनवायची असेल ना बिना तेलाची, तरी नाही तेल घातलं ना तरीही चालेल. एकदम मऊसूत अशाच चपात्या तयार होतात आणि अशाच पद्धतीने फुगतात. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर तेल ना दोन्ही साईडने व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. तर दोन्ही बाजूंनी व्यवस्थित आता चपाती भाजून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त ही देखील चपाती ना अशी टम्म फुगलेली आहे. दोन्ही साईडने चपाती आहे ना व्यवस्थित अशी भाजून घेणार आहे. तर दोन्ही बाजूने खमंग भाजून घेतल्याच्या नंतर देखील चपाती इतकी मऊसूत होते ना, अगदी 2 दिवस मस्त अशी मऊच राहते चपाती आणि गरम गरम खाण्यासाठी एवढी छान लागते ना चपाती. तर तुम्ही एकदा अशी चपाती नक्की ट्राय करा. तर तुम्हाला ना चपातीची कळा खोलून दाखवते. तर पहा पापुद्रा असं छान निघालेले आहेत आतमध्ये आणि मस्त चपाती फुगून टम्म झाल्यामुळे ना 2 ते 3 पापुद्रा निघालेलाच असतो. तर इतकी छान अशी चपाती झालेली आहे. तर आता मी दुसरी ही चपाती आहे ना याच पद्धतीने करून घेणार आहे. तर या पद्धतीच्या अशा चपात्या होण्यासाठी सर्व जादू आहे ना पीठ मळण्यावरच आहे. पीठ अगदी छान मळून घेतलं ना तर चपाती खूप सुंदर तयार होते. तर चपातीमध्ये जास्त फक्त पाण्याचा वापर करायचा नाही. थोडं थोडं पाणी घालून हाताने छान पीठ मळून ना एकदम असं मुलायम करायचं आहे आणि चपाती एकदम चपातीचं पीठ आहे ना एकदम मऊ झालं ना तर मग थोड्या वेळासाठी 1-10 मिनिटासाठी त्याला बाजूला ठेवून द्यायचं. 10 मिनटं म्हणजे अगदी भाजी वगैरे होईपर्यंत जरी ठेवलात ना तर ही चपाती छानच होते. तर 10 मिनिटाच्या नंतर चपात्या करायला घ्यायच्या आणि चपाती आहे ना लाटते वेळेस जास्त पातळही करायची नाही आणि जास्त जाडही नाही. बाकी तुमच्या चपातीचा आकार कसाही येवो, पण चपाती आहे ना एकदम मऊसूत अशा तयार होतात. आणि जर तुम्हाला तेल आवडत नसेल तर तेल नाही चपातीला लावलात ना तरीही चालेल. त्या देखील चपात्या ना अशाच पद्धतीने तयार होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा या पद्धतीचं पीठ मळून आणि तशाच चपात्या करा. तुमच्या चपात्या देखील अशाच तयार होतील. बिना तेलाच्या देखील चपात्या एकदम मऊसूत असतात आणि त्याही चपात्या 2 दिवस तशाच राहतात. तर ही पण चपाती आहे ना पूर्ण व्यवस्थित अशी फुगलेली आहे, सगळ्या बाजूने फुगलेली आहे. तर आता याच पद्धतीने आहे ना मी बाकीच्या सगळ्या चपात्या करून घेणार आहे. तर ही चपाती भाजून झालेली आहे तर बाजूला काढून घेते आणि याच पद्धतीने सगळ्या चपात्या करून घेते. तर अशी गरम गरम चपाती ना खायला खूपच छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि गरम गरम चपाती कितीही भूक नसली ना तरीही 2 चपात्या कधी खाऊन झाल्या अगदी कळतही नाही. तर याच पद्धतीने ना आता मी माझ्या सगळ्या चपात्या करून घेतलेल्या आहेत. तर ही लास्टची चपाती आहे ही देखील करून घेते. तर पहा मी ना माझ्या सगळ्या चपात्या मी तुम्हाला करून दाखवलेल्या आहेत आणि जेवढं मी पीठ घेतलेलं होतं ना त्यामध्ये 7 ते 8 चपात्या तयार होतात मोठ्या केल्या तर. तर तुम्ही तुमच्या खाणारे किती आहेत अंदाजाने पीठ घ्या आणि अशा चपात्या करून पहा. तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या घरच्यांनाही खूप आवडतील अशा प्रकारच्या चपात्या. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. तर सगळ्या चपात्या ना माझ्या करून झालेल्या आहेत.
तर पहा, मी तुम्हाला दाखवते किती नरम अशा चपात्या झालेल्या आहेत. तर चपातीची घडी केली ना तर अगदी मऊसूत अशी चपाती झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता, एकत्र जमा झाल्याच्या नंतर देखील व्यवस्थित अशी नरम मुलायम चपाती हाताला देखील जाणवत आहे. अशा पद्धतीची चपाती तयार झालेली आहे. तर टिफिनला दिलेली चपाती कधी राहिली आणि घरी आली ना तर पाहिली तर एकदम अशी मऊसूत चपाती राहते. तर पहा, अशा पद्धतीची चपाती झालेली आहे. तर मी तुम्हाला ना चपाती खोलून देखील दाखवते की आतमधून किती पापुत्रे सुटलेले आहेत. तर एकदम असे लेयर निघालेले आहेत चपातीला. तर तुम्ही पाहू शकता, पूर्ण आतपर्यंत चपाती फुगलेली आहे. तर अशी मऊसूत चपाती तयार झालेली आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.